दोन्ही पंच रेडी आहेत. ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. यापूर्वी आवाज ऐकला आपण वैभव बप्पी हरेग्राम यांचा. आता आपण वळणार आहोत साई पाटील तुर्भे यांच्याकडे. हॅलो, थँक्यू महागुरु, थँक्यू वैभवजी भोपी. तर वळूया पहिल्या फेरीतील अंतिम लढत. गावदेव किरवळे आणि विरोधात जय हनुमान उत्तर शिव. टॉस जिंकला, प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला येतो. गावदेव किरवळीनं सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मिडॉन मधून चेंडू पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक चिकित सिंगल कंप्लीट करण्यात आली. एका धावेनं डावाला सुरुवात. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा 1 या आकड्याने आपण पाहतोय. पहिले षटक स्ट्राईक गोलंदाज सुशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज, अतिशय चांगला बॉलर्स या टीमचा आपण पाहतोय नेहमीच, ज्याच्यावरती दारोमदार जहणमान उत्तर्ष संघाचा. सुरुवात तर दमदार राहिली आहे, कारण की दोन्ही चेंडू अप्रतिम डिलिव्हर करण्यात आले. त्याच्या माध्यमातून फलंदाजाला फारशी मुभा तो देत नाहीये, फारशी संधी तो उपलब्ध करून देत नाहीये. अशा प्रकारची अटॅकिंग गोलंदाजी आतापर्यंत सुशांतची आपण पाहतोय. इथे देखील उसळता चेंडू अगदी पडल्यानंतर चेंडूमध्ये उसली देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि याचंच कारण की फलंदाज बीट झालाय आणि 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत आणि धाव एकच धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. राईट मोर द विकेट न सुशांत. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर निघालाय. पंच निलेश म्हात्रे आता सध्याच्या घडीला पंचांचं कार्य करत असताना निलेश म्हात्रे आणि स्क्वेअर लेगला जितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. अशी पंचांची जोडी मैदानात आपण पाहू शकतो. की आमचे ऑफिशियल पंच आता विश्रांती घेत आहेत, त्या कारणास्तव आमचे आयोजक आता सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कॉम्बॉक्स एंडकडनं इथे मात्र फटका सजवलाय. नवीन फटक्याचा आविष्कार. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. जितेश पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला जयेश पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावरती. वन्स अगेन तसाच प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस लाईन आणि लेनचा विचार करता ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतो. सरळ यष्टांचा नेम साधलाय आणि अगदी त्रिफला चितच्या माध्यमातून हा पहिला धक्का किरवली क्रिकेट संघाला. इथे आगमन झालेलं आहे. चेतनेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. आणि क्षेत्ररक्षण करणारा क्रिकेट संघ उत्तरशिव क्रिकेट संघ जास्त लगेचच तुम्हाला क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे, कारण यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत खऱ्या अर्थाने. आणि दोन्ही सामने महागुरु 5 षटकांचे खेळवायचे आहेत, ही महत्वाची बाब आहे. निश्चित स्वरूपात आपल्याला 5 षटकांचा पूर्ण करायचा आहे. ही सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीनं सुरुवातीलाच आली होती. सुशांतचा हा चेंडू प्रहार केलाय. ताकद दाखवली मिलिंद पाटीलनं. एका क्षणी विस्फोट पाहायला मिळतो. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. अंतिम बॉल वरती दर्जेदार षटकार. एक वाईट आलता, चौथा बॉल. झाला ना आता.
षटक क्रमांक दुसरं गोलंदाज कनिष पवार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकात एक गडी बाद 12 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना गावदेवी किरवली संघाला आपण पाहतोय. अंतिम जो बॉल होता परंतु एका बाजूने जो मैदानात आला होता मिलिंद त्यानं पहिलाच चेंडू फेस केला आणि षटकार ठोकला. कनिष पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. इथे मात्र अप्परकटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला पाठलाग केला जातोय परंतु चेंडूने शर्यत जिंकल्या आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. विपक्ष उत्तर शिव त्याच्यामुळे तुम्हाला थांबणं अत्यंत गरजेचं आहे. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. येतील तोपर्यंत चेंडूने गाठले सीमारेषा. वन मोर चौकार सलगचा दुसरा चौकार फलंदाज योगेश कडनं. अप्रतिम फटकेबाजी अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीला डीप पॉइंटला चौकार पाहिला आणि त्यानंतर आता स्क्वेअर लेगला चौकार योगेशनं दाखवलाय. पूर्णतः क्रीजचा देखील वापर बदल आलित्य देखील योगेश दाखवतोय. त्या ॲज अ फलंदाज आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करताना योगेश आपण पाहू शकाल. सिंगल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला परंतु मिलिंदनं नकार दिला. त्याला माहित होतं बॅकअपला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते पाहता दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असते आणि नकार दिला मिलिंदनं. मिलिंद एका षटकारानिशी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. इथे पुन्हा प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा परंतु आता प्रयत्न फसला आणि स्वतः गोलंदाज पुढे सरकत असताना हा झेल प्राप्त केलाय. कॉटन बॉलच्या माध्यमातून मिलिंदची खेळी संपुष्टात. धक्का दुसरा गावदेवी किरवलीला. नवीन फलंदाज नेट क्रमांक 4 वरती रमेश तरे मैदानात आता दाखल झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 2 गडी मात्र बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या किरवली संघाचे. धावसंख्येचा वेग पाहायला मिळतो परंतु ह्या वेगामध्ये सातत्य ठेवलं जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं कनिष राऊंड द विकेटनं शॉर्टपिच चेंडू फुल करायचं होतं परंतु हवा तसा संपर्क झाला नाही. या चपलाईनं एक धाव तिथे एकवटली गेली आहे. षटक कंप्लीट झाले. 2 षटकाचा खेळ संपला. अंतिम बॉलवरती एक धाव एकवटण्यात आली. एकंदरीत 2 षटकामध्ये धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. पहिल्या षटकात धावा पाहिल्या होत्या त्या 12. दुसऱ्या षटकामध्ये धावा 10 आल्यात. म्हणजे एकंदरीत 2 षटकाखेरीज 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. (22 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर) ही आकडेमोड सध्याच्या घडीला. 2 षटक 2 विकेट आणि डबल 2 अर्थात 22 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. चला फार विलंब आपण करू नका. यानंतर अजूनही दुसऱ्या फेरीतील 2 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत जर ह्या स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहिला पहिली मॅच वाकळण तुर्वे ज्यामध्ये तुर्वे संघानं सामना जिंकला. त्यानंतर दहिसर रोहिंजन नवीन वसाहत त्यामध्ये रोहिंजन नवीन वसाहतनं सामना जिंकलाय. त्यानंतर पिसारवे आणि विरोधात दुर्गामाता एकता 11 रोहिंजन त्यामध्ये रोहिंजन संघानं सामना जिंकलाय.
आणि चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतर अजूनही निर्धारित द्वितीय फेरीतील 2 सामने शेष आहेत. तर थोडीशी घाई आता आपण करायची आहे, थोडं सहकार्य आपल्याला करायचं आहे. चांगला चेंडू, अगदी जर आपण विचार केला तर चेंडूमध्ये उचली पाहायला मिळाली. 1 फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आली आहे. पहिलं षटक देखील चांगलं फेकण्याचा प्रयत्न सुशांतचा होता. त्यात सुशांतवरती पुन्हा भरवसा टाकलाय संघनायकानं. मनोज पवार आणि सचिन हे 2 अनुभवी खेळाडू ह्या संघाचे आपण पाहतोय. नेहमीच या संघाचे तारणहार म्हणून त्यांची भूमिका आपण पाहतो. इथे फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंगॉनला तैनात होता. हा झेल पूर्ण केला आणि या झेलनं मात्र डाव संपलाय तो रमेशचा. परतावा लागेल रमेशला. धक्का तिसरा गावदेव किरवली संघ. इजे नवीन फलंदाज संकेत गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रत्येक संघाला सूचना, फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये देखील आला पाहिजे. कारण की जितकं दडपण आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती आणत असतो की वेगानं सामना पूर्ण करायचा आहे, तेवढंच महत्त्वाची भूमिका आता फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील करावी लागेल. आणि हे सहकार्य खरं तर करायचं आहे. सामने आपल्याला जास्त षटकांचे खेळवायचे आहेत, त्या कारणास्तव मात्र या गोष्टी सातत्यानं सूचित करण्यात येत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेनं स्वतःचा अकाउंट संकेतनं ओपन केलं. एका धावेच्या मदतीनं संघ 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहेत. गोलंदाज कॉम्बॉक्स एंड करणं राईट मोर द विकेटनं सुशांत. प्रहार तर केलाय. टायमिंगचा पूर्णतः संगम पाहायला मिळतो. ताकद आणि टायमिंगचा संगम आणि चेंडूला पाठवलंय ते मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषा पार. दर्जेदार असा षटकार. ते 12 चेंडू कशा प्रकारचा खेळ असेल याकडे मात्र तमाम चाहत्यांचं लक्ष लागलंय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कारण की या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 5 दिवस चालणार ही स्पर्धा. आणि आजचा दत्तगुरु जयंतीचा हा औचित्य साधून या स्पर्धेची सुरुवात, खरं तर एक चांगला दिवस शुभारंभ जर आपण विचार केला तर एक चांगल्या दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहतोय. आणि अगदी थाटात या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि तितक्याच थाटात या स्पर्धेचा समारोप देखील होईल यात शंका नाही. कारण की जेव्हा जेव्हा चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आणि ग्रामस्थ मंडळ खुटारीच्या वतीनं स्पर्धा आपण भरवतो तेव्हा एक यशस्वी स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आगली वेगळी संकल्पना. बघा, किरवली क्रिकेट संघाचा जो फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 3 षटकारांची आदतबाजी केली तर JD पाटील पिसारे यांच्या वतीने 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस, महागुरू JD पाटील असं व्यक्तिमत्व आहे क्रिकेटशी निगडीत नेहमीच आपण पाहतोय. मनोज पवार सिनियर गोलंदाज राईट मोर द विकेटनं
अपरकटचा देखणा फटका, क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहे. ज्या प्रकारची व्यूहरचना केली होती त्याच प्रकारचा चेंडू देखील हाताळला आणि जे जालं विणलं होतं फलंदाजासाठी त्या जाल्यामध्ये फलंदाज अडकला आणि बिग विकेट डाऊन. मोठा धक्का किरवली क्रिकेट संघाला. योगेश पाटील बॅक टू द डगआउट. आतमध्ये हा चेंडू आता मात्र अतिरिक्त बाहेर पंचांकडे वाईटची खून आपण पाहतोय. चाणाक्ष नीतीने आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोज पवार यांची, कारण की भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. ज्या प्रकारची व्यूहरचना त्यानं केली होती त्याच प्रकारचा चेंडू हाताळण्यात देखील आला होता. कारण की जेव्हा आपण शॉर्ट पिच लेगचे चेंडू हाताळतात तेव्हा डीपमध्ये पॉईंट आणि डीपमध्ये स्क्वेअर लेग आपल्याला तैनात करावं लागतं आणि त्याच प्रकारची व्यूहरचना देखील आपण पाहिली. इथे देखील चेंडू हवेमध्ये होता परंतु नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथनं चेंडू फील्ड होईल. थोडीशी पैकी खराब होती. बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक होते, बचावलेत खरं तर, अन्यथा अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल झाल्या असत्या परंतु तसं घडलं नाही. एकच धाव प्राप्त झाली आणि एकंदरीत धावसंख्या 34. नुकतीच जी स्पर्धा चालू आहे कुंभडपाडा टोलनाका इथे मात्र काय प्रयत्न केलाय पंचांकडे कटाक्ष टाकला तो पंचांकडे इशारा येत नाही आहे. परंतु ह्या फलंदाजांना आजच जी स्पर्धा चालू आहे टोलनाका मैदानावरती कुंभडपाडा मैदानावरती तिथे 5 चेंडू आणि 5 षटकार हा विक्रम केलाय तो संकेत गायकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी रेफर करण्यात आलंय पंचांच्या वतीनं. पंचांना ही मुभा आहे, ते रेफर करू शकतात. यस, झेल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला आहे तर पंचांकडनं फलंदाज बाद अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. तर संकेत गायकरला मात्र मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का. ज्या फलंदाजाचा नुकताच उल्लेख केला होता की आजच्या दिवसामध्ये त्यानं 5 चेंडू आणि 5 षटकार हा विक्रम केला होता परंतु तोच फलंदाज आता माघारी परतलाय. मोठा धक्का अर्थातच गावदेवी किरवली संघाला. चौधरीनं हा कारनामा केला. अप्रतिम झेल शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याला माहित होता हा झेल महत्वाचा होता आणि त्यासाठी ड्राईव्ह त्यानं लगावली आणि अप्रतिम झेल. गोलंदाज मनोज पंच अगेन चांगला चेंडू पायचीची लाऊड अपील परंतु पंच दर्शवत आहेत की बॅटकट आहे. फलंदाजच्या खात्यामध्ये ह्या धावा जातील. 1 धाव एकवटली जाईल. चांगलं षटक म्हणावं लागेल. 4थं षटक आपण पाहतोय परंतु 4थ्या षटकामध्ये वापसी आपल्याला पाहायला मिळते ती जळमाण उत्तर शिवसंघाची. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 1 चेंडू स्वैर आला होता. ओव्हर द विकेटनं मनोज पवारचा हा चेंडू फुल केलाय परंतु सक्सेसफुल म्हणता येणार नाही कारण की चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत पुरेसा अवधी आहे. धावा 2 कंप्लीट झालेत. बॅकअपला 3 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे पाहायला मिळतात. ही टीम युनिटी आहे. खरं तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण की माणूस आहे, माणसाकडनं चुक्या होतात. चेंडू गॅदर करत असताना किंवा झेल पकडत असताना कधी कधी चेंडू हातातनं निसटतो परंतु त्यासाठी प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो बॅकअप हे महत्त्वाचं आहे आणि ते बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं सातत्यानं जळमाण उत्तर शिवकडनं. हे टीम युनिटी वारंवार आपण आउटफील्डमध्ये पाहतोय. इथे प्रहार करायचं होते जितेशला परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. षटक संबंध झाल्याचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकामध्ये 32 आपण पाहिलं होतं परंतु 4थ्या षटकामध्ये मनोज पवारचं कमबॅक पाहिलं. त्यानं फक्त धावा खर्च केल्या त्या 5 आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता त्यानं प्राप्त केल्या. एकंदरीत 4 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 37 धावा.
आपण जे संगीत ऐकलं खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेब खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात या नेतृत्वाचा जर विचार केला ठाणे जिल्हा म्हणून आज त्यांच्या नावाने आजही ओळखला जातो आणि आपला रायगड जिल्हा म्हटलं ना तर भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावाने हा रायगड जिल्हा ओळखला जातो आणि यापूर्वीच आपण उल्लेख केला की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ खऱ्या अर्थाने त्या विमानतळावर सुद्धा आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव खऱ्या अर्थाने स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल आणि हा विजय आहे आपल्या भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थाने. नक्कीच महागुरु तुम्ही ज्या दोन व्यक्तिमत्वांची नावं ह्या ठिकाणी अधोरेखित केली त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा जर आपण विचार केला तर दोघांची प्रॉपर्टी पाहायला मिळत नाही परंतु आज प्रत्येक माणसाच्या हृदयावरती ज्या दोन व्यक्तिमत्वांनी अधिराज्य गाजवले अशी ही दोन व्यक्तिमत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि लोकनेते दिबा पाटील. खरं तर यांचा भौतिक जरी प्रॉपर्टी नसली तरी देखील आज त्यांनी जे निर्माण केलेलं प्रेम त्यांनी निर्माण केलेली आपली वेगळी ओळख त्याच प्रत्येकाच्या हृदयामध्ये खरं तर आहे. षटक क्रमांक 5 शेवटचा षटक गोलंदाजीसाठी प्रशांत पाटील. पहिला चेंडू कार्पेटचा सहारा घेतला स्टेट ऑन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. राकेशसाठी एक स्वर्ण संध्या बघा लागोपाठ 3 षटकारांसाठी JD पाटील पिसारबे यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यस JD पाटील यांची बँक आता खुली झाली आहे परंतु त्यासाठी आता कारनामा करावा लागेल तो फलंदाजाला. इथे मात्र दरम्यान फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का विचार केला तर आता 5वा धक्का निम्मा संघ बाद झालाय आणि यश प्रशांतला सन्माननीय कुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अनिल मदन म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आमचे चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाचे प्रतिनिधी जय दादा म्हात्रे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आज जयेश म्हात्रे यांची बघा आज खऱ्या अर्थाने पोशाख बघा त्यांचं खऱ्या अर्थाने आज वर्दी बघा. नेहमी आपण म्हणत असतो की स्टाइलिश मेक द मॅन सुंदर वस्त्र धारण करने से आदमी को सन्मान मिलता है. खऱ्या अर्थाने सुंदर वस्त्र धारण केल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाचा गौरव सुद्धा होत असतो. आज त्यांची पर्सनॅलिटी काही खुलून दिसते कारण की आल्या आल्या मी पाहिलं आज ज्या प्रकारची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे अगदी त्याला साजेसा त्यांचा पोशाख देखील पाहायला मिळतोय. भरपूर मोठी जबाबदारी दरम्यान एक दमदार चौकार आला फलंदाजाकडनं. विजय मैदानात आला आणि त्याच्याकडनं हा देखणा चौकार 4च्या मदतीनं जी धावसंख्या स्थगित होती ती पुढे नेण्याचं काम केलं. 42 वरती आता संघ जाऊन पोहोचलाय. एक चेंडू तीन चेंडू माफ करा 3 चेंडू अजूनही फ्लॉगर मधील शेष आहेत. या 3 मध्ये आणखीन जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली स्थिती निर्माण होईल. अर्थातच गावदेवी किरवली संघाची लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी मात्र ऍड होईल. दोन चेंडू अजूनही शेष आहेत. 2 चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याची जरूर अपेक्षा असेल ती किरवली संघाला. फटका तर लाजवाब आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड होईल. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय. पाहता पाहता धावा 3 देखील पूर्ण झाल्या. 4थ्या धावेसाठी देखील राकेश पुढे सरसावला होता परंतु 4थी धाव घेत असताना नकार दिला विजयनं आणि या 3च्या मदतीनं 46 वरती संघ पोहोचला. अंतिम चेंडूवरती चौकार आला तर 50 कंप्लीट होऊ शकते आणि या खेळपट्टीवरती 50 धावा मी म्हणेन एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. इथे प्रहार तर केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड होईल. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2री धाव घेत असताना मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जातो. पंच रेफर करतायत 3ऱ्या पंचांच्या दिशेनं. आता आपल्याला जावं लागेल. फलंदाज पॉपी सुरक्षित पोहोचलाय की नाही यासाठी मात्र आता ही पाहणी सध्याच्या घडीला सुरू आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे टेक्निशियन टीम मेंबर अंकित देखील स्लो मोशन मध्ये दाखवत आहेत की फलंदाज पोहोचलाय की नाही यासाठी मात्र सध्याच्या घडीला तर किरवली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सुभाष दादा गायकर असतील कैलाश गायकर जर आपण व्यासपीठावर उपस्थित असाल
तर चैतन्येश्वर मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. वैभव गोपी हरिग्राम आपण लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. किरवली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व वसंत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतो आम्ही. या त्याचबरोबर उत्तर शिव गावातील जर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व क्रिकेटचा आनंद घेत असाल मैदानाच्या बाहेर आपणासही आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं दोन्ही गावातील प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. जल्लोष होणार निश्चित स्वरूपात. शतरक्षण रचना लगेचच करून घ्यायच्या बघा आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. स्पर्धा पाहतो चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांच्या संयुक्त विद्यमानाने रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा खास करून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला खऱ्या अर्थाने पहिल्या राऊंड मधला खऱ्या अर्थाने हा अंतिम सामना असणार आहे. त्यानंतर आपण साखली फेरीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये आणि चैतन्येश्वर मित्रमंडळाची भव्य ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये आणि खास करून मालिकावीर साठी 2 व्हीलर बाईक. तर सत्र पहिलं समाप्त झालंय. अंतिम बॉल वरती 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं हा प्रयत्न केला. सत्र पहिलं समाप्त झालंय. धावसंख्या धावपळकरती 48. 49 टार्गेट आहे. तर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती करूया परिवर्तन. या धावसंख्येचा पाठलाग होईल की बचाव हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत वैभव भोपी यांच्या. तर निश्चित स्वरूपात स्पर्धेकरता मालिकावीर साठी खऱ्या अर्थाने खुटारी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक एक नामांकित व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर सन्मान केला जातो ते आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब खुटारी यांच्या वतीने या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक अर्थात मालिकावीर साठी बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. पहली गेंद एक करारा स्ट्रोक. जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया. गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. अपने पारी का श्री गणेश किया. अपना खाता खोला है, टीम का खाता खोला है. टीम के रन संख्या बन चुके हैं बगैर कोई विकेट के नुकसान पर 6. एक बार फिर से गेंदबाजी के लिए अक्रॉस द लाइन. गेंद हवा में जरूर है. डीप मिड विकेट रीजन में गेंद जाती हुई. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और तेजी के साथ दूसरा रन मुकम्मल. इन 2 रन के मदद से उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई बगैर कोई विकेट के नुकसान पर 8. ये गेंद डॉट गेंद करार होती हुई बिल्कुल एक शानदार वापसी करते हुए अभी भी जानुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके बगैर कोई विकेट के नुकसान पर यानी कि 8. बल्लेबाज सुशांत को हम देख रहे. ये उड़ाया जैसे गेंद बिल्कुल जगह से खेले बल्लेबाज.
गेंद उनके बल्ले पर आई, सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा पार 6 रनों के लिए। मास्टर, भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार दिबा। तर या पर छक्के के साथ टीम के रन संख्या जनुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम, सॉरी माफ कीजिए, उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के उसकाम पर 14। दमदार शुरुआत है सुशांत, बिल्कुल सुशांत का जिक्र करना होगा, कमाल की बल्लेबाजी यहां पर। लेकिन गेंदबाज हम देख रहे कल्पेश, कल्पेश गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट हैंडर गेंदबाज है, राइट हैंडर। अच्छी गेंद थी, छोटी गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज को बीट किया और गेंद टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में गई। इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की आखिरी गेंद बची, बिल्कुल गेंदबाजी के लिए तैयार है, अक्रॉस द लाइन, बिल्कुल एबी डिविलियर स्टाइल्स। ये गेंद जाएगी वन बाउंड सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। विशाल का इशारा आता हुआ अंपायर विशाल मात्रे का, बिल्कुल ओवर की हुई समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति। एक ओवर के समाप्ति के बाद अनुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 18। कॅप्टन फक्त संगनायक। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद जानुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 18। पहले ओवर की बात करें, कल्पेश ने पहले ओवर फेंकी थी किरौली क्रिकेट टीम के दृष्टिकोण से, पहले ओवर में 18 रन खर्च किए, महंगे गेंदबाज साबित हुए। आप दूर वाले चोर से गेंदबाजी में परिवर्तन, राकेश तरे। 4 ओवर में जीतने के लिए 31 रन चाहिए उत्तर शिव 11 क्रिकेट टीम को। आप बल्लेबाजी के लिए तैयार है, बल्लेबाज हर्षद, हर्षद ने भी दमदार स्ट्रोक खेला है, गेंद जाएगी, ये भी गेंद गई, सीधा गेंद फाइन लेग सीमा रेखा के ऊपर से, गेंद सीमा पार 6 रन। ये गेंद हवा में जरूर है, अब वहां पर फील्डर नहीं है, बिल्कुल गेंद जाएगी वन बाउंस, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। अंदर की तरफ आ रही थी, एक्रॉस द लाइन खेलना चाहते थे बल्लेबाज, गेंद गई सीधा शॉट लेके रीजन में। अंपायर का इशारा अतिरिक्त रूप में आया, बिल्कुल बैटकर के रूप में आया और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या 29, निश्चित रूप से 29 रन संख्या बन चुकी है। राकेश गेंदबाजी के लिए होंगे तैयार सुशांत के लिए। ये देखिए रिवर्स स्वीप शॉट अटेंड किया है, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इसी 4 रन के मदद से टीम के रन संख्या उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की 333 यानी कि 33। एक बार फिर से गेंदबाज, ये देखिए क्या कमाल की बल्लेबाजी, ये बल्लेबाज को रोकना मुश्किल बनता जा रहा है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए।
बाजी है सुशांत पाटिल की, खेल रहे 8 गेंदों का सामना किया, 28 पर खेल रहे 2 चौकिया और 3 छक्के की मदद से शानदार बल्लेबाजी। और ये देखिए निशाना चुका, बिल्कुल ये करीबी मामला बन सकता था। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, 2 रन मुकम्मल हुए, 2 रन पूरे हुए। लिखबाइज का इशारा आता हुआ, यहां पर अंपायर का इशारा आया, ओवर की वही समाप्ति, दूसरे ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद जानुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 41 यानी की 41। रोंजन नवीन वसाहत क्रिकेट संघाचे संघनायक आपण स्टेजशी संपर्क साधावा। आप रन और गेंदों के बीच में जो समीकरण बन चुका है इस ओर की बात करें, कल्पेश तरे ने भी राकेश तरे ने गेंदबाजी की, राकेश का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 और 23 रन यानी कि कोई सफलता नहीं है। आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ, गेंदें बची है 18 और जीतने के लिए 8 रन चाहिए। सफर लंबा नहीं है दोस्तों, एक लॉन्ग ट्रैवल जिसे लंबा सफर कहा जाता है ये नहीं है। दुर्बल जोर से गेंदबाजी में तब्दीली नहीं, गेंदबाज वेदांत दिशा से बढ़ के ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद, अंपायर विशाल मात्रे का इशारा आता हुआ, वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में हुआ यहां पर इजाफा होता हुआ, टीम की रन संख्या 42। रोंजन वसायत आपके लिए आखिरी पुकार है, जल्दबाजी करे, टॉस के लिए संपर्क करे। ये देखिए ग्राउंड शॉट खेला है, बिल्कुल गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चौके के साथ जानुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम के रन संख्या आगे छलांग मारती हुई बगैर कोई विकेट के नुकसान पर 46 यानी कि 46। गेंदबाज वेदांत, गेंद हवा में जरूर है, डाउन द फील्डर, और ये मौका बनेगा और ये पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ जानुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम का। शानदार दोनों बल्लेबाजों के बीच में शानदार पहले विकेट के लिए 46 रन यानी कि 46 रनों की यहां पर साझेदारी बनी। यानी कि जो पहला विकेट गिरा जानुमान उत्तर शिव 11 क्रिकेट टीम का फॉलो फर्स्ट विकेट ऑन 46 रन, यानी कि 46 रन के भीतर ये पहला विकेट यहां पर गिरता हुआ। आप नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए अंपायर से गाड़ी देते हुए निकल तैयार सचिन पाटिल। वेदांत गेंदबाजी के लिए 3 रन चाहिए जीतने के लिए। वेदांत एक छोटे कद के गेंदबाज है, वेदांत गेंदबाजी के लिए तैयार सचिन पाटिल के लिए। ये देखिए हल्के हाथों से बल्ले को यहां पर पुश किया, शॉर्ट कवर पॉइंट के रीजन में गेंद जाती हुई 1 ही रन मिलेगा। इससे 1 रन के मदद से टीम की रन संख्या यानी कि 47, आप जीतने के लिए 2 रन चाहिए। दो रन वेदांत गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये गेंद हवा में और सीधा गेंद गई कुटारी गांव में, और इसी के साथ जानुमान क्रिकेट क्लब उत्तर शिव क्रिकेट टीम ने दमदार बल्लेबाजी के साथ विजय प्राप्त किया। उत्तर शिव 11 क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन। और किरवली क्रिकेट टीम गांवदेवी 11 किरवली क्रिकेट टीम ने इस प्रतियोगिता में अपने हिस्सा लिया, आपका भी यहां पर हम आभार व्यक्त करते हैं। इथे नाणेफेक केली जाणार आहे।